सिव्हिल हॉस्पिटल शेजारी मेडिकल कॉलेजचे बांधकाम म्हणजे भ्रष्टाचाराला कळस। सचिन मोहिते, जिल्हा प्रमुख। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेले असून 4 मजल्याचे काम झालेले आहे। जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख, सातारा जिल्हा। माझ्यासोबत सातारा तालुका समन्वयक हरी पवार, शहर समन्वयक इम्रान बागवान आणि शहराचे आमचे उपशहर प्रमुख अजित काळेल। या ठिकाणी आम्ही सातारा मेडिकल कॉलेजच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये आत आलेलो आहोत। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले जातात, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची लायब्ररी आहे, ज्या ठिकाणी डीन स्वतः बसतायत, ज्या ठिकाणी यांचा स्टाफ बसतोय, ज्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम्स आहेत, असे सगळा भाग आम्ही लोकांनी सकाळपासून फिरून बघितला। तुमचा कोणाचाही विश्वास बसणार नाही। 3-4 माळे चढवून झालेली ही इमारत आहे। याच्या तळमजल्यावरती विद्यार्थ्यांचे वर्ग भरतायत। त्या वर्गात आज आम्ही छत्र्या घेऊन उभे राहिलेलो आहोत। या ठिकाणी तळात बघितलं तर पाणी साठलेलं आहे। याच्यामध्ये होड्या सुद्धा सोडता येतील अशा पद्धतीचा पाणी साठा या तलावामध्ये तलाव तयार झालेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासन नेहमी सांगतं आमचं शासन भ्रष्टाचार मुक्त शासन आहे। मुख्यमंत्री या जिल्ह्यातले आहेत, पालकमंत्री स्वतः सातारा सिटीमध्ये राहतात। हे लोक सांगतात की भ्रष्टाचार मुक्त आम्ही सातारा केलेला आहे, भ्रष्टाचार मुक्त आम्ही महाराष्ट्र केलेला आहे। मला सांगा, जर भ्रष्टाचार मुक्त ही सगळी व्यवस्था आहे तर या इमारती अशा पद्धतीच्या कशा झालेल्या आहेत? त्याचे स्लॅबचे तुकडे पडतायत, याच्या खाली पाण्याचा तलाव निर्माण झालेला आहे। या ठिकाणी जे तुम्ही पंखे फिरताना दिसताय, एकही विद्यार्थी इथं वर्गात नाहीये, पण हे पाणी सुकवायसाठी हे इलेक्ट्रिसिटीचा वापर करतायत। बरं, ती इलेक्ट्रिसिटी सुद्धा सुरक्षित आहे का? कारण गळणारं सगळं पाणी या सगळ्या कनेक्शन मधून बाहेर येत आहे, सगळ्या कनेक्शन मधून बाहेर येत आहे। मला सांगा, एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी जर कोणाला याचा फटका बसला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? घटना घडून गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे डोळे उघडणार आहेत का? आम्ही इथल्या स्टाफकडे चौकशी केली तर म्हणजे सार्वजनिक कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बापरे, 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची। बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, सुपरवायझर असतील, सगळे बघून गेलेले आहेत। अरे आता बघून काय करताय? ज्यावेळेस हे बांधकाम होत होतं त्यावेळेस तुम्ही काय करत होता? त्यावेळेस याचे सॅम्पल्स घेऊन त्याच्या तपासण्या केल्यानंतर क्वालिटी कंट्रोल विभागाने याच्यावरती काय उत्तर दिलेलं आहे? जर त्यांनी उत्तर ओके दिलेलं आहे तर मग हे सगळं असं घडतंय का? इथं तलाव का निर्माण झालेत? हे विद्यार्थी उद्या भविष्यात डॉक्टर होणार आहेत, तेच आजारी पडावेत अशी काय व्यवस्था तुमच्याच्यानं चाललेली आहे का? अशा दमट वातावरणामध्ये, अशा घाणेरड्या वातावरणामध्ये या विद्यार्थ्यांनी वर्गात बसायचं, इथल्या प्राध्यापकांनी त्यांना शिकवायचं। नक्की काय, कुठल्या दिशेला चाललंय कामकाज? आणि कुणी याची दखल जर घेणार नसेल तर मग कायदा सुव्यवस्था शिवसेनेला हातात घ्यावी लागेल। आणि त्याच्यानंतर जर कसलं नुकसान झालं तर SP साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही आम्हाला दोष देऊ नका। या विद्यार्थ्यांचे हाल कोण विचारणार आहे की नाही? नक्की चाललंय काय? कोणाचा कोणाला ताळमेळ नाही। मुख्यमंत्री जिल्ह्यातले असून प्रशासनावर अजिबात वचक राहिलेला नाही। जिल्हाधिकारी महोदय, तुम्ही विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घ्या। आम्ही त्यांचे शूटिंग्स घेतलेले आहेत। विद्यार्थी कशा अवस्थेत वर्गात बसतायत, त्यांचे प्राध्यापक कसे पाण्यात उभे राहून शिकवतायत, आणि याच्यावर जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर या प्रशासनावरती लोकांचा अजिबात विश्वास राहणार नाही आणि लोक कायदा हातात घेतील। श्रीलंकेसारखी अवस्था भारताची करू नका। अत्यंत वाईट अवस्थेत आज सगळं वातावरण तयार झालेलं आहे। कशात भ्रष्टाचार नाही असं क्षेत्र शिल्लक राहिलेलं नाही। किमान ह्या ज्यांच्या हातात आपल्या देशाचं भवितव्य आहे अशा विद्यार्थ्यांना तरी मूलभूत सोयी सुविधा तरी किमान व्यवस्थित दिल्या जाव्यात अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे आमची? या सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयातच आम्हाला ठिय्या आंदोलन करावं लागेल आणि हे मेडिकल कॉलेज बंद पाडावं लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बापरे, 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा।